इचलकरंजी शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त करावा यासाठी नागरिकांकडून महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या। आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी या तक्रारींची दखल घेत कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार आज महापालिकेच्या 2 पथकांनी कारवाई केली। एका पथकानं लायकर गल्ली, फळ मार्केट ते शिवतीर्थ तर दुसऱ्या पथकानं शिवतीर्थापासून डेक्कन रोडवरील अतिक्रमणं हटवली। या कारवाईला अतिक्रमणधारकांनी केलेला विरोध मोडून काढत अतिक्रमण विरोधी पथकांनी कारवाई सुरूच ठेवली। या कारवाई दरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्यात। डेक्कन रोड लगतच्या फुटपाथवरील एका खोक्यात चक्क महावितरणकडून अधिकृत वीज जोडणी घेण्यात आल्याचं आढळून आलं। विशेष म्हणजे या विक्रेत्यानं अन्य विक्रेत्यांनाही वीज पुरवठा केल्याचं निदर्शनास आलंय। या ठिकाणची विद्युत जोडणी बंद केल्याशिवाय खोके काढता येत नसल्यानं महापालिकेच्या पथकाची चांगलीच पंचायत झाली। एका खाद्यपदार्थ विक्रेत्यानं तर चक्क महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या भिंतीवर मीटर बसवून वीज घेतल्याचं उघडकीला आलंय। उपायुक्त केतन गुजर, प्रसाद काटकर, अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख सुभाष आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला। या कारवाईचं शहरवासियांनी स्वागत केलं असून कारवाई झालेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमणं होऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज व्यक्त होतीये।